नमस्कार. मी अरविंद आठले आणि आपली सिरियल चालू आहे सध्या मला उमगलेले शंकर महाराज. सिरियल हळूहळू रंग घेते आहे. अधिकाधिक लोकांना ते आकृष्टही करते आहे आणि ऐकण्यामध्ये लोकांना आनंद वाटतो. नवीन काहीतरी आपल्याला शिक्षण मिळते ही कल्पना लोकांची आता व्हायला लागली आहे. विशेषतः उपासकांना अतिशय उपयोगाची, त्यांच्या उपासनेला दृढ करणारी, पक्क करणारी अशी ही भाषण मालिका आहे. तर मी मिलिंदराव तुमचं स्वागत करतो आणि आपण पुढे चालू ठेवावं अशी तुम्हाला विनंती करतो. नमस्कार सगळ्यांना, माझा नमस्कार आणि सद्गुरू श्रीमंत शंकर महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला सुरुवात करूया. तत्पूर्वी काका तुम्हालाही माझा नमस्कार. 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 आपण कथा भागामध्ये सध्या आहोत. तर तो कथा भाग अजून पूर्ण झालेला नाहीये. सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे, महाराजांच्या हा. कथा. आणि महाराजांनी त्या कथांच्या द्वारे जे चमत्कार आपल्याला महाराजांचे समजून येतात त्याच्यामध्ये प्रचंड रस असलेल्या व्यक्ती आहेत. आणि म्हणूनच कथा भागाकडे आपण वळतोय. काही बारीक सारीक सुद्धा कथा भाग राहू नये याची दक्षता मी घेतोय. त्यामुळे ह्या कथा भागाला थोडंफार तरी महत्व आहे. थोडंफार म्हणजे महत्व आहे, कारण महाराजांचा लीला विलास आहे तो. तर त्या दृष्टीने आपण आज एक कथा भागाकडे वळूया आणि काही कथा ऐकूया त्याच्यात. हा. महाराज एकदा नाशिकला गेले होते आणि नाशिक मुक्कामी असताना बऱ्याच भक्त मंडळींना असं वाटलं की महाराज तुम्ही आम्हाला त्र्यंबकेश्वरी गहिनीनाथांच्या समाधीच्या दर्शनाला घेऊन जा. तुमच्यासारख्यांनी आम्हाला तिथे घेऊन जाणं याच्यामध्ये मोठा दुर्मिळ योग आहे. तर मंडळींचा विशेष हट्ट पडला तेव्हा महाराज त्र्यंबकेश्वरी त्या सगळ्यांना घेऊन आले. त्र्यंबकेश्वरी जिथे ते उतरली सगळी एवढी मंडळी, तर काही खोल्या घेतल्या होत्या तिथे ते होते. तर आता ज्ञानेश्वर माऊलींच्या गुरूंची म्हणजे निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वरला आहे. आणि निवृत्तीनाथांचे गुरु जे गहिनीनाथ, त्यांची समाधी ही त्र्यंबकेश्वर मध्ये आहे. तर त्या समाधीच्या दर्शनाला मंडळी आलेली होती. तर तिथे स्थिरस्थावर झाल्यावर त्र्यंबकेश्वरात महाराज त्यांना असं म्हणाले की कशाला तिकडे दर्शनाला तरी जायचंय समाधीच्या, मी आज गहिनीनाथांनाच इथे बोलवून घेतो. तर कोणाचा विश्वास बसेना की आपण महाराजांना काय सांगून आलो की तुमचा अधिकार आहे, तुम्ही आम्हाला समाधीच्या दर्शनाला न्या. आणि महाराज तर म्हणतायत कशाला समाधीचं दर्शन हवंय, मी गहिनीनाथांनाच इथे बोलवून घेतो. तर विश्वास बसेना की असं कसं होऊ शकतं. पण आता खुंटा हलवून बळकट करायला नको का. मग त्यांनी काय केलं, महाराजांना म्हणाले ठीक आहे बोलवा गहिनीनाथांना, अनायसे आम्हाला दर्शन होईल तुम्ही म्हणताय म्हणून. आणि मग मंडळी रात्री झोपली. आणि झोपल्यानंतर मध्यरात्री 1 वाजता महाराजांनी सगळ्यांना जाग केलं. जाग केलं एवढ्यामध्येच धरणीकंप होतो की काय असे आवाज यायला लागले. त्याच्यानंतर अलख अलख अशा आरोळ्या यायला लागल्या. दाण दाण असं जमिनीवरती कोणतरी चालतंय असे ते पायांचे आवाज यायला लागले. एक तेजस्वी प्रकाश झोत पसरला. आणि अक्षरशः म्हणजे आपण म्हणतो ना आउटलाईन दिसावी असं अगदी तेजस्वी एक संन्यासाचं रूप चालत येते असं मंडळींना भासलं त्याच्यामध्ये. हे सगळं बघून, ते आवाज ऐकून, ते गगनभेदी त्या आरोळ्या ऐकून अलगच्या मंडळी अतिशय घाबरली सगळीजण. दिवा वितासारखी ती पांघरुणामध्ये दडून बसली सगळीजण. आणि पहाट होईपर्यंत ते त्यांची अवस्था तशीच होती. पण मग ते संन्यासी जे कोणी आलेले होते ते महाराज काय केलं, महाराजांनी ह्या सगळ्यांना जाग केल्यानंतर महाराज एका खोलीमध्ये जाऊन बसले. मग ते जे आले होते कोणी ते पण खोलीमध्ये गेले आणि महाराजांबरोबर गप्पा मारत बसले. खोलीचं दार लावून घेतलं. मध्यरात्री 1 वाजल्यापासून पहाट होईपर्यंत म्हणजे साधारण ब्राह्ममुहूर्त सुरू होऊन काही कालावधी होईपर्यंत त्यांच्या गप्पा आतमध्ये चालल्या होत्या. मंडळी पांघरुणाच्या आड होती सगळी. आणि नंतर पहाट झाली, थोडंसं फटफटलं सगळीकडे, तेव्हा महाराजांनी सगळ्यांना उठवलं. आणि महाराज म्हणाले अहो का हो घाबरलात का तुम्ही. तुमच्यासाठी मी गहिनीनाथांना इथे बोलवलं होतं, ते प्रत्यक्ष स्वतः आले.
आणि पहाट होईपर्यंत माझ्या बरोबर गप्पा मारत बसले. अनायसे ते येऊनही तुम्हाला दर्शन झालं नाही किंवा तुम्हाला दर्शन घ्यायची इच्छा झाली नाही. तुम्ही वेड्यासारखे घाबरून पांघरुणामध्ये दडून बसलात. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की मी तुमच्यासाठी त्यांना बोलवणार आहे. त्याप्रमाणे ते इथे आले, पण तुमच्या ते नशिबात नव्हतं. तेव्हा महाराजांना ही मंडळी म्हणाली, अहो महाराज, ते आवाज गगनभेदी, अलख निरंजनच्या आरोळ्या, त्याच्यानंतर जमीन अशी हादरत होती, कोणीतरी दांड दांड पावलं टाकत येत होतं आणि आम्हाला अतिशय तेजस्वी प्रखर प्रकाश दिसला, तेज दिसलं. आम्हाला ते नाही सहन झालं. म्हणजे आपण म्हणतो ना की सहन झालं नाही म्हणजे काय? मग गुरूंवरती विश्वास होता की नाही तुमचा, पण कुठेतरी तुमचा विश्वास डळमळीत झाला की असं मनामध्ये भाव आला की नाही, गहिनीनाथांना कसे काय बोलवणार आणि गहिनीनाथ कसे काय येणार? या भावापोटी त्या भीतीच्या बगड्यामध्ये ही मंडळी पांघरुणात दडून बसली. एकालाही त्या खोलीत जाऊन गहिनीनाथांचं दर्शन घ्यायची बुद्धी झाली नाही. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, अरे तुम्ही फक्त ना दगडाच्या समाधीवर डोकं टेकण्याच्या लायकीचे आहात, बाकी तुमची कसलीही लायकी नाही, कारण तुमचा मुळातच विश्वास नाही. तुम्ही खुंटा हलवून बळकट करायला बघत होता की खरंच काय बोलवणार आहे ते, मग बोलवा पाहू, असं म्हणजे ते एक प्रकारचं चॅलेंजच दिलं ना महाराजांना. मग तुम्हाला दर्शन कसं होईल? जिथे भाव नाही तिथे देव नाही, आणि जिथे देव नाही तिथे दर्शन नाही. या पद्धतीने हा सगळा व्यापार जेव्हा चालतो, तेव्हा महाराजांसारख्या विभूतीवरती आपण जर शंका घेतली किंवा अविश्वास मनात जरी दाखवला, उघडपणे बोलून नाही दाखवला, मनात अविश्वास दाखवला, तरी सुद्धा जे काही घडतं त्याची परिणिती म्हणजे ही कथा आहे. आणि मग महाराज म्हणाले, समाधीवर जाऊन तुम्ही करणार काय? तेव्हा मंडळींच्या असं लक्षात आलं की महाराजांचा अधिकार किती आहे, की नुसता समाधीच्या वरती डोकं टेकण्यापुरता आम्हाला नेऊन तिथे आपली डोकं टेकायची असा अधिकार नाही एवढाच. प्रत्यक्ष साक्षात गहिनीनाथ त्यांच्या जवळ येऊन गप्पा मारत बसतायत किंवा जी काही चर्चा करतायत ती तर ह्यामध्ये अधिकार केवढा आहे की गहिनीनाथ प्रत्यक्ष स्वतः अवतरतायत तिथे, पण आपल्याला दर्शन नाही. म्हणजे दर्शन ही चीज बाजारात विकत मिळत नाही, हे जेव्हा आपण म्हणतो त्याची प्रचिती या कथेमध्ये येते. हैदराबादमध्ये एक सत्पुरुष राहत. ते योगी होते आणि त्यांना स्वतःच्या योग सामर्थ्याचा एवढा काही गर्व झाला होता की त्यांना असं वाटायला लागलं की माझ्या पुढे कुठल्याच योग्याची काहीही पत्रास नाही, मी एकमेव योगी आहे किंवा त्या पद्धतीची माझी लायकी आहे. आता महाराजांना तो मानत असे. तो सत्पुरुष हैदराबादला होता. तो महाराजांवर त्याची निष्ठा होती, भक्ती होती, आणि महाराजांना हे अंतर्ज्ञानाने कळलं की त्याला असा तो गर्व झालेला आहे. अहंकार ना सगळ्यांमध्ये तो. तर महाराज नगरला होते त्यावेळेला. ते नगरहून हैदराबादला गेले. हैदराबादला त्या योगी पुरुषांचं जिथे ठिकाण होतं तिथे ते गेले आणि म्हणाले की अहो मला फार थंडी वाजते, जरा आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवा. त्याप्रमाणे ती चूल पेटवून आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलं. पाणी उकळलं, म्हणजे आधण येतं पाण्याला, इतकं उकळलं पाणी. आणि ते पाणी, इतकं उकळतं पाणी, तेव्हा महाराजांनी त्या उकळत्या पाण्यामध्ये तांब्या बुडून अंगावरती बदा बदा ओतायला सुरुवात केली. वास्तविक त्याचा एखादा थेंब जरी अंगावर पडला तरी कातडी भाजेल एवढं ते पाणी गरम होतं. पण महाराजांनी त्या उकळत्या पाण्याने आंघोळ केली आणि मग त्या योगी पुरुषाला म्हणाले, अहो का हो, म्हणे तुमच्या इतका तपोबलाने युक्त असा योगी आतून कोणीही नाही ना, उपलब्धच नाहीये इथे कुठेच, भारतवर्षात कुठेही उपलब्ध नाही. मग दाखवा तुमचं योगबल, या गरम पाण्याने आंघोळ करा मी जशी केली तशी. तो घाबरला. तो म्हणतो, मी नाही आहे आंघोळ करणार या गरम पाण्यात. ते म्हणले का? ते म्हणे भाजून निघेल कातडी. अहो मग तुमचं योगबल कुठलं आणि मग तपोबल कुठलं? महाराजांनी त्याचा अहंकाराचा एका क्षणात असा चुरा करून टाकला, म्हणजे त्या अहंकाराच्या ठिकऱ्या उडवल्या. अशी महाराजांनी त्याच्या बाबतीत लीला केली. आता हैदराबादहून परत नगरला आले महाराज, आणि नगरहून भक्त मंडळींना घेऊन ते म्हणाले आपल्याला गिरनारला जायचं. तर ज्या भक्ताच्या घरी ते उतरले होते त्याचा 10 वर्षाचा एक मुलगा होता. तर त्या मुलाला म्हणाले, चल येतोस का गिरनारला? तो हो बोलला. तो लहान होता तसं. त्याला काय,
वडील पण येत आहेत बरोबर, महाराज आहेत. निघाले सगळेजण आणि प्रवास करून मग ते मध्यरात्रीच्या सुमाराला गिरनारच्या पायथ्याशी पोहोचले. तेव्हा मंडळींना असं दिसलं की त्या गिरनारच्या रांगा आकाशाला स्पर्श करू पाहत आहेत. 10,000 पायऱ्या चढायच्या आहेत. तर महाराज म्हणाले की आता वरती जायचं चढून. तर मंडळी म्हणाली चालेल ठीक आहे. हळूहळू मंडळी चालायला लागली, पायऱ्या चढायला लागली, पण तो मुलगा काही चालेल. तो म्हणतो मी नाही पायऱ्या चढणार आहे. मला काही जमणार नाही, मला येता येणार नाही. वास्तविक त्या मुलगा उड्या मारत त्या पायऱ्यावरून जायला हवा होता, पण त्याने हट्टच धरला, मी येणार नाही, मी या पायऱ्यांवरनं जाणार नाही. तेव्हा महाराजांनी त्याला खांद्यावर बसवला आणि अर्ध्या तासाच्या आत 10,000 पायऱ्या चढून महाराज दत्त शिखरावरती गेले आणि त्या मुलाला घेऊन तिथे बसून राहिले. त्याला सांगितलं बस इथे, कुठे जायचं नाही, माझ्याजवळ बस, तू माझ्या बरोबर आलायस की नाही. मग यथावकाश 10,000 पायऱ्या चढून ही सगळी मंडळी आली वरती. तेव्हा त्यांना महाराज तिथे बसलेले दिसले. सगळे मंडळांना आश्चर्यचकित झाले सगळी मंडळी. का? तर ज्यांना सरळ चालता येत नाही, ज्यांना कोणाचा आधार घेऊन चालावं लागतं, ते महाराज फक्त अर्ध्या तासाच्या म्हणजे अर्ध्या तासाच्या अवधीमध्ये वरती जाऊन बसलेले आहेत. मग महाराजांनी तिथे काय केलं, सगळ्यांची दर्शनं झाली आणि मग 4-5 दिवस मंडळी त्या गिरनारच्या भूमीमध्ये राहील. तेव्हा महाराज त्या पर्वतावरती कुठे 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 फिरायला लागले. मग ते कपारीत उतरायचे, घळीत उतरायचे, आणखीन कुठे दरीत उतरायचे, कड्यावरनं खाली उतरायला बघायचे आणि अशा पद्धतीने त्यांचा तो संचार गिरनारवर सुरू झाला. अर्थात साक्षात दत्तप्रभूंचाच तो संचार होता, त्यामुळे त्यांना काय अशक्य होतं. मग गिरनारच्या परिसरामध्ये जे सिंहांचं वास्तव्य आहे, त्या सिंहांचे कळपच्या कळप जेव्हा वरती आले, त्यावेळेला महाराज त्यांच्या बरोबर लीलया वावरत होते. बघणाऱ्या मंडळींचा थरकाप उडत होता की हे काय एवढी हिंस्र जनावर, पण महाराजांना शरण आल्यासारखी त्यांच्या बरोबर वावरत होती. तर हे गिरनारचं झालं दर्शन, सगळ्यांना झालं आणि त्या मुलालाही ते दर्शन झालं. त्या मुलाला तो योग काय आला की महाराजांच्या खांद्यावर बसून गिरनारला दर्शनाला जायचं. केवढा मोठा योग आहे त्या मुलाच्या नशिबातला. त्यांचं नावगाव माहिती नाही, नाहीतर ते कुठेतरी लिहिलेला उल्लेख असेल त्यांचा, माहिती नाही, मला तरी माहिती नाही नावगाव त्या मुलाचं काय, त्या भक्ताचं काय नाव होतं आणि नगरला ते कोण होते, कुठे राहत. महाराजांचे भक्त होते त्यातल्या एकाला अरबस्थानात जायची इच्छा झाली. तर महाराज म्हणाले तुला जायचंय अरबस्थानात, चल म्हणून. मग महाराज त्याला अरबस्थानात घेऊन गेले. तेव्हा त्याला डोळ्यावर विश्वास बसेना, अस्खलित अरबी भाषेमध्ये महाराज तिथल्या लोकांशी बोलायला लागले आणि त्यांनी तो अरबांसारखा वेश धारण केला. उंटावरची सवारी त्यांनी स्वीकारली, त्यालाही उंटावर बसवलं आणि महाराज तिकडे त्या रस्त्यातनं फिरत होते. तो बघून थक्क झाला की ही इकडची लोक सुद्धा महाराजांना मानतायत, त्यांना ते आध्यात्मिक प्रश्न विचारतायत आणि ते आध्यात्मिक प्रश्न जरी अरबी भाषेतले असले तरी महाराजही त्यांना अस्खलित अरबी भाषेमध्ये त्याची उत्तरं देत आहे. त्याचा मतितार्थ थोडाफार काहीतरी त्याला कळत होता, त्याच्या पलीकडे काही नाही. पण हे सगळं बघून तो थक्क झाला आणि त्यांनी इकडे आल्यानंतर सगळ्यांना हे सांगत सुटला की मी अरबस्थानात गेलो होतो महाराजांच्या बरोबर आणि महाराजांनी हा असा वेश पत्करला होता. तिथे ती भाषा त्यांना अवगत होती आणि तिथली माणसं सुद्धा त्यांना मानतात, आपणच मानतो अशातला भाग नाही. महाराज श्रीशैल्यमला गेले होते. आता श्रीशैल्यमच्या बाबतीत कसं आहे की एक लोकगीतामध्ये असं म्हटलेलं आहे की श्रीशैल्या जाऊ चला गडे मल्लिकार्जुन पाहू. आता मल्लिकार्जुनचं बोली भाषेत मल्लिकार्जुन असं नाव पडलेलं आहे. तर श्रीशैल्या जाऊ चला गडे मल्लिकार्जुन पाहू स्त्रीगीत आहेत लोकगीतांमध्ये. तर त्या मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या बाजूला एका गुफेमध्ये पाण्याचा साठा होता. महाराज 2 दिवस त्या गुंफेतील पाण्याच्या साठ्यात बसून राहिले होते. ते त्या पाण्याच्या साठ्यात का बसले त्या गुंफेमधल्या, आणि मग तिथून ते परत उठले आणि का बाहेर आले याचा थांगपत्ताही लागत नाही. कारण महाराजांचा लीला विलासच असा असायचा की कोणालाही त्याच्या मागचं कार्यकारण भाव काय तो कधीही कळत नसे. गाजावाजा बेंडबाजा करून, नारेबाजी करून, मी आता गुरु आहे, मी आतमध्ये जाऊन बसणार आहे, मग बाहेर माझी एवढी शिष्यमंडळी आहे ती राखणीला बसणार आहेत, मग त्याचं लाईव्ह टेलिकास्ट वगैरे असल्या भानगडी नव्हत्या.
आणि महाराज टेलिकास्ट करू शकत होते सगळ्या गोष्टी. दुसऱ्या भक्तांना ते स्वप्न दृष्टांतात दाखवू शकत होते. पण त्यांनी हे असले कधी उद्योग केलेले नाहीत जे आजकाल चालतात उद्योग तसे. तर ते 2 दिवस त्या गुंफेतल्या पाण्यात का बसले? मग ते श्रीशैल्यमच्या गाभाऱ्यात गेले का? त्यांनी तिथे ते दर्शन घेतलं का? वास्तविक दर्शन कोण कोणाचं घेतो हाही प्रश्नच होता ना. मग त्या ज्योतिर्लिंगाच्या इथे गेल्यानंतर मग हे तपशील उपलब्ध नाहीत, पण श्रीशैल्याच्या क्षेत्री महाराजांनी ही लीला केलेली आहे. आता महाराज म्हणजे काय होतं? महाराज म्हणजे प्रचंड शक्ती, उदंड युक्ती आणि निसर्गावर ज्यांची निरंकुश सत्ता होती असे महाराज होते. मी जे जे सांगेन त्या त्याप्रमाणेच घडेल असं महाराज नेहमी म्हणत असत. माझे शब्द सत्य आहे, ते कधीही खोटे ठरणार नाहीत असं ते नेहमी म्हणत असत. आणि महाराज काय म्हणतात, व्यवहारात माणूस जे बोलतो त्याप्रमाणे तो वागतोच असं नाही. मी किती मोठा, माझंच काय ते खरं, माझंच म्हणणं माना, हे व्यवहारामध्ये चालतं, पण तेही अयोग्यच आहे. आणि अशी अयोग्य माणसं जेव्हा परमार्थात बढाया मारतात तेव्हा त्यांचे पितळ उघडं पडायला वेळ लागत नाही. अधिकार नाही, पण अधिकार ठासून जो सांगतो त्याचा त्याग करावा, त्या माणसाचा संग करू नये, त्याच्याशी मित्रत्वाचं नातं पत्करू नये, त्याच्या कुठल्याही भानगडीत आपण पडू नये, कारण तो खोटा अधिकारी व्यक्ती आहे. त्याला अध्यात्मामधला कळत नाही, पण तरी तो म्हणतो की मी अध्यात्मातला अधिकारी आहे, मी योगियामधला श्रेष्ठ आहे, मैं पहुंचा हुआ हूँ, मेरे जैसी चीज पैदा ही नहीं हुई है कि मैं पहुंचा हुआ हूँ. अशी माणसं काही कमी आहेत का? आणि ती पहिल्यापासून आहेतच ती. आता आणखीन एक गोष्ट आहे. महाराज औदुंबर क्षेत्री होते बाबूराव पुजाऱ्यांच्या घरी. म्हणजे आता त्यांचे जे पुत्र आहेत नितीन बाबूराव पुजारी आणि दिलीप बाबूराव पुजारी यांच्याबद्दल आपण मागे उल्लेख केला होता. त्यांच्या घरी महाराजांचा मुक्काम होता. महाराजांनी पुण्यामधल्या एका फोटोग्राफरला, जो फोटोग्राफर अक्कलकोट स्वामींचा शिष्य होता किंवा भक्त होता आपण असं म्हणू, कारण स्वामींची समाधी झालेली होती, तो शिष्य समजत असे, भक्त समजत. त्याच्या स्वप्नात जाऊन महाराजांनी दृष्टांत दिला की तू औदुंबर क्षेत्री ये, मी तिथे मुक्कामाला आहे आणि माझा फोटो काढ. तर आता हे स्वप्न दृष्टांत झाल्याप्रमाणे त्याला तो हर्षवायू झाला की असा असा मला दृष्टांत झालेला आहे. मग त्यांनी काय केलं, पुण्याहून तो मिरजला गेला आणि मिरजेला त्याच्या काही ओळखीची मंडळी होती, त्यांच्याकडे त्यांनी ही सगळी दृष्टांताची कथा सांगितली. तर मंडळी हरखली किंवा तू आता फोटो काढणार महाराजांचा, आम्ही पण येतो, म्हणून 2 गाड्या करून तमाम अशी मंडळी त्याच्या बरोबर निघाली. पण झालं असं की वाटेमध्ये त्या दोन्ही गाड्या विनाकारण नादुरुस्त झाल्या. त्या नादुरुस्त का झाल्या त्याचं कारणच सापडेना. आणि मग कुठेतरी फोटोग्राफरच्या डोक्यात तो प्रकाश पडला, अरे म्हणे आपल्याला एकट्यालाच बोलवलं होतं आणि आता आपण तर एवढा लवाजमा घेऊन बरोबर चाललो म्हणून या गाड्या बिघडल्या. वास्तविक गाडीमध्ये काही दोष नाही, पण गाडी स्टार्टच नाही. आणि जायचं तरी कसं? तर शेवटी तिथेच ज्या ठिकाणी त्या गाड्या बंद पडल्या तिथे कोणाची तरी एक सायकल त्या फोटोग्राफरला मिळाली. त्या सायकलवरनं तो औदुंबरला त्या पुजाऱ्यांच्या घरी आला आणि तिथे महाराज बसलेलेच होते. तर महाराज म्हणाले, आलास का? तुला मी काय सांगितलं होतं, एकट्याने ये. आणि तू एवढा लवाजमा बरोबर घेऊन आलास म्हणून त्या गाड्या बंद पडल्या. त्यांना मी बोलवलं होतं का? नव्हतं, तुला एकट्याला बोलवलं होतं. चल ये आता, काढ माझा फोटो. असं म्हणून महाराजांनी ती पोच दिली आणि त्यांनी तो फोटोग्राफरनी औदुंबर क्षेत्री त्यांचा फोटो काढला. तो फोटो काढल्यावर महाराज त्याला काय म्हणाले की आता मला पुण्याला जायचंय, तर स्टेशनवर नेऊन सोड, तिकीट काढून दे माझं. त्यांनी त्याप्रमाणे महाराजांना सायकलवर बसवलं त्या दांडीवरती आणि भिलवडी स्टेशनला तो घेऊन गेला. भिलवडी स्टेशनला त्यांनी तिकीट काढलं आणि तो थांबला तिथे. थोड्या वेळाने ती पुण्याला जाणारी गाडी आली, रेल्वे. तर त्या रेल्वेच्या डब्यामध्ये त्यांना बसवण्यासाठी म्हणून महाराजांचा त्यांनी हात धरला आणि त्यांना घेऊन तो त्या रेल्वेच्या बोगीकडे निघाला. 2 मिनिटं झाली असतील तिथे त्या बोगीपर्यंत जाईपर्यंत. तर मध्येच त्याला असं जाणवलं की अरे आपल्या हातात आपण महाराजांचा हात धरलाय, पण या हाताचा स्पर्श काही आपल्याला वेगळा जाणवतोय. म्हणून त्यांनी चमकून महाराजांकडे बघितलं, तेव्हा तिथे महाराज नव्हतेच. तिथे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या जागी उभे होते आणि त्याला असं दिसलं की आपल्या हातात अक्कलकोट स्वामी समर्थांचा हात आहे.
म्हणजे अशा लीला जेव्हा महाराज करत असतील, तर त्यावेळेला बघणाऱ्याला किंवा ते अनुभवणाऱ्याला त्याचं आतलं संपूर्ण भावविश्व ढवळून निघत असे, की म्हणजे आपण म्हणतो ना, मनाच्या अवस्थेवरती, शरीराच्या अवस्थेवरती, बुद्धीच्या अवस्थेवरती, प्रज्ञेच्या आणि बाकी धीमती बुद्धीच्या अवस्थेवरती सुद्धा जे जे काही आतमध्ये जाणवत असे, ते जणू काही विजेचा करंट लागावा अशा पद्धतीचे ते सगळे महाराजांचे आविष्कार असत. त्या पद्धतीने महाराज ते अनुभव त्या त्या मंडळींना देत असत.